अष्टपैलू कर्तृत्व, कणखर वक्तृत्व आणि पंचगंगेच्या विशाल पात्रासारखं दातृत्व हे तीन पैलू ज्या नेतृत्वाला लखलकाट देतात, ज्यांच्या श्वासात, रक्तात आणि मनात केवळ तळमळ दिसते, केवळ स्वतः आणि स्वतःचे कुटुंब एवढ्यापुरते न जगता सर्वसामान्यांच्या आशेचा किरण बनलेल्या आणि अल्पावधीतच युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आमच्या लाडक्या दादांना म्हणजेच शेतकरी पुत्र प्रमोद बचाटे यांना आमचा सप्रेम नमस्कार। दादा, बचाटे या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात आपला जन्म आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो त्याचं आपण देणं लागतो याच भावनेने केलेला समाजसेवेचा संकल्प आणि याच संकल्पनेतून आपण केलेला दृढ संकल्प याविषयी थोडस। दादा, तसा आपला भाग म्हणजे उद्योजक, शेतकरी आणि कामगार वर्ग असा दाटीवाटीचा आणि पंचगंगा नदीच्या वेशीवर वाढलेला परिसर। युवा ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही प्रचंड मित्र परिवाराचा गोतावळा जमा केलात आणि तोही एका विशिष्ट उद्देशानेच। मदत हेच कर्तव्य आणि काम हीच पूजा अशी तुमची धारणा। दादा, दर 2 एप्रिल रोजी होणाऱ्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक भान जपत तुम्ही सुरू केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद वाटतो। आपल्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या जन्मदिवशी शुभेच्छा स्वीकारण्याऐवजी अन्नधान्य स्वीकारून ते गरजूंना पोहोचवण्याचे पवित्र कार्य तुम्ही सुरू केले हे विशेष उल्लेखनीय आहे। 26 जानेवारी रोजी युवा ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला मिळणारा अलोट प्रतिसाद, अनेक अपंगांना मुक्तपणे वावरण्यासाठी स्वखर्चाने केलेले सायकलींचे वाटप, गणेश विसर्जन मिरवणुकीत केली जाणारी पाण्याची सोय, दिवाळी निमित्त दरवर्षी तुमच्याकडून होणारे गोरगरिबांना फराळ वाटप, थंडीमध्ये निराधारांना केलेले ब्लँकेटचे वाटप हे पाहून मन अगदी प्रसन्न होते। 2019 साली पावसाने घातलेले थैमान आणि गावभाग व नदीवेस परिसरात आलेल्या प्रचंड महापुरामध्ये तुम्ही केलेली धडपड आजही आठवते। पाण्याची अतिशय वेगाने वाढणारी गती लक्षात घेऊन जलद गतीने भागातील लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्यांना योग्य आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची व जेवणाची सोय करण्याची मोहीम तुम्ही हाती घेतली। नागरिकांच्या स्थलांतरासोबतच जनावरांना वास्तव्यासाठी जागा आणि त्यांना चारा पुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर होता। तोही आपल्या विश्वासू शिलेदारांच्या सहकार्याने तुम्ही मार्गी लावला। पुराची पाणी ओसरल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यातही तुमचा पुढाकार होता। इतकेच नव्हे तर अनेक नुकसानग्रस्त कुटुंबांना पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी जन आंदोलन उभं केलं। त्यावेळी प्रशासनाच्या वतीने तुमच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता, तोही तुम्ही हसत हसत अंगावर घेतला। महापुरावर उपाय म्हणून तुम्ही नवीन यशोदा पुलासाठी तत्कालीन प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना भागातील नागरिकांसोबत भेटून वेळोवेळी आवाज उठवलात। पंचगंगा केंदाळमुक्त करून पात्र प्रवाहित ठेवण्यासाठी तुम्ही केंदाळमुक्त पंचगंगा ही मोहीम राबविली। दादा, 2020 साली संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना महामारीमध्ये हजारो लोकांना धीर देण्याचे काम तुम्ही धीरोदात्तपणे केलं। उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे कामगार वर्गाची अतोनात होणारे हाल लक्षात घेऊन मदत नव्हे कर्तव्य, उपकार नव्हे जाणीव या भावनेने भाजीपाला तसेच अन्नधान्याचे किट वाटप केले गेले। त्या काळात युवा ग्रुपच्या माध्यमातून नातं विश्वासाचं, कर्तव्य माणुसकीचं या उपक्रमाखाली अनेक उपक्रम राबवले गेले। मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप, कोरोनाग्रस्त नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करून देणं, तसेच कोरोनात दुर्दैवानं मृत्युमुखी पडलेल्या अनेक बेवारसांचे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य तुम्ही त्या कठीण काळातही केलं हे आजही दादा विसरता येणार नाही।
दादा, आपला गावभाग हा आकर्षक गणेश मूर्तींसाठी आणि सजीव देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातही तुम्ही वेगळी छाप पाडली. ज्वलंत असणाऱ्या सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून सजीव देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची तुमची भावना अगदी वाखाणण्याजोगी आहे. दादा, सांगणारे गायक असतात, पण सांगून सोडून देणं हा तुमचा स्थायी भाव नाही. एखादं काम फत्ते होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. दादा, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक अडचणीवर मात करत बूथ प्रमुख ते युवा मोर्चा अध्यक्ष होताना तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असेलच. पण खरी कसोटी आत्ता आहे. 2026 साल तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे वर्ष असणार आहे. पण आम्हाला विश्वास आहे की याही आव्हानाला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल. कारण तुम्ही एकटे नाही दादा. तुमच्या सोबत शिदोरी आहे 10 वर्ष अविरतपणे केलेल्या कामाच्या पोचपावतीची. आम्हाला विश्वास आहे की आलेल्या संधीचे सोन्यात रूपांतर केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण दादा, आजवरच्या या प्रवासात तुम्ही अनेक आव्हानांना न डगमगता जणू सांगत आलात की लाख कोशिशें करो हमें मिटाने की, लाख कोशिशें करो हमें मिटाने की, लेकिन जब जब मैं बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. दादा, आपली ही झोकून काम करण्याची पद्धत, विनम्र देहबोली, संकटांशी 2 हात करण्याची आपली लढवय्या वृत्ती, आव्हानाला तोंड देत केली जाणारी सततची धडपड पाहून लक्षात येते की शांत समुद्र कधी चांगला खलाशी बनवू शकत नाही, तर सरळ रस्ता कधी उत्तम ड्रायव्हर बनवू शकत नाही. त्यासाठी झोकून द्यावं लागतं, आव्हानांना स्वीकारावं लागतं, संघर्षाला सामोरे जावं लागतं. कारण संघर्ष जितना कड़वा होगा, जीत उतनी ही शानदार होगी. दादा, आम्ही आपल्याला शब्द देतो की वाट किती जरी बिकट वाटत असली तरी न डगमगता सामोरे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू. दादा, शेवटी एवढंच म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून दादा फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून दादा फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा.